नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर मालिकेमध्ये आता वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे. तर आता खरं रूप कामिनीचं जे काही खरं रूप आहे ते स्वतः आता ऋषी आणि कमळी, अन्नपूर्णा आणि राजनसमोर आणणार आहे. ते कसं आणि कधी हे सर्व आपण व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता अन्नपूर्णा निवासमध्ये सगळीकडे अन्नपूर्णाने तिची नात आणि सून घरी येणार आहे म्हणून सर्व घर डेकोरेट केलेलं असतं. पण आता इकडे दुसरीकडे कामिनीचं खूप मोठं कटकारस्थान रोडवरती चाललेलं असतं. कशाप्रकारे आता तिने सर्व काही मॅनेज केलेलं असतं की गौरी आणि नकली मुलीचा, जे की खरी मुलगी नसते राजन आणि गौरीची, ती मुलगी त्या गाडीमध्ये टाकून ॲक्सिडेंट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अन्नपूर्णा आणि राजनसमोर, जेणेकरून की सर्व प्रॉपर्टी आता त्या अनिकाच्या नावावरती होणार. तर इकडे मात्र आता आजोबा सोबत कमळी रूममध्ये बसलेले असते. आजोबा मात्र खुश नाही हे बघून मात्र कमळीला कुठंतरी काहीतरी वाटते. तेवढ्यातच तिथं ऋषी येतो. आता तेव्हा कमळी बोलते, ऋषी सर, मला ना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्या ऋषी बोलतो, बोल ना कमळी, काय बोलायचं आहे तुला? त्यावर आता कमळी बोलते, तुम्हाला माहिती आहे ऋषी सर, आजोबाची नात घरी येत आहे असं जेव्हापासून त्यांना कळलं तेव्हापासून ते मात्र नर्वस झालेले आहे. त्यांना थोडासाही आनंद झालेला नाही आहे. खरंच कुठं ना कुठं पाणी मुरते ऋषी सर, काही ना काहीतरी झालेलं आहे जे की आजोबा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इकडे मात्र सगळीकडे आता अन्नपूर्णा तिच्या मोठ्या नातीची आणि सुनेची वाट बघत असते. तर राजनसुद्धा तिच्यासोबत वाट बघत असते. तर तेवढ्यातच आता ही गावंढळ कामिनी आता त्या अन्नपूर्णाला आवाज बदलून कॉल करते आणि सांगते की तुमच्या नातीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तर राजन आता ॲड्रेस ऐकल्याबरोबर लगेच आता दोघंसुद्धा गाडीने त्या ठिकाणी जायला निघतात. तर आता कमळी बोलते, आजी मी येऊ का तुमच्यासोबत? त्या राजी बोलते, नाही, आजोबा घरी आहे, तू आजोबाची लक्ष दे आजोबाकडे, त्यांची तब्येतसुद्धा आज ठीक नाही, माहिती नाही त्यांना काय झालं, पण ही बातमी मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचू देऊ नको. तर आता असं बोलून आता राजन आणि अन्नपूर्णा जिथं ॲक्सिडेंट झालेला आहे तिथं निघून जातात. तर आता तिथं पोहोचल्यानंतर राजनला गौरी दिसते. तेव्हा मात्र आता राजन चकित होऊन जाते की गौरी गौरी असं मोठ्याने आवाज देत तो रडायला लागतो. अन्नपूर्णा मात्र काहीच रिॲक्ट करत नाही. ती आता नातीला असं अवस्थेत बघून मात्र ती खाली बसते. तर आता सर्व पोलीस वगैरे सर्व काही तिथं आलेले असतात आणि तेवढ्यातच आता सर्वजण त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतात. तर इकडे दुसरीकडे मात्र आजोबाची तब्येत खूप बिघडलेली असते. आजोबा आता खाली पडलेले असतात. तर आता तिथं ऋषी आणि कमळी त्यांना उचलतात आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तर मगच आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना आजोबाची आता मध्येच वाचा फुटते आणि आजोबा चक्क आता कमळीला सांगता की कमळी, जी माझी नात येणार आहे ती माझी नात नाही आहे. एवढं बोलून आता आजोबा चक्क बेशुद्ध पडतात. तेव्हा मात्र आता ऋषी, आजोबाला नातीबद्दल काही ना काही माहिती आहे आणि आजोबा बोलायला लागले म्हणून त्यांना कुठं ना कुठं थोडासा तरी आनंद होतो. पण आता आजोबा पुन्हा बेशुद्ध अवस्थेत झालेले आहे. तेव्हा मात्र आता ऋषी बोलते की काही ना काहीतरी गडबड आहे, काही ना काही गडबड आहे कमळी. तर आता लगेच आजोबांनासुद्धा हॉस्पिटलमध्ये भरती केल्या जाते. तेव्हा आता डॉक्टर सांगतात की त्यांना काही नाही, थोडासा जास्त हायपर टेन्शनमुळे त्यांची तब्येत बिघडली. तेव्हा आता तिथं कमळी आणि बंड्या येतात. तेव्हा आता लगेच इकडे कमळी आणि ऋषी बोलतो की बंड्या आणि निघे, आता आजोबा तशी तब्येत ठीक आहे, पण तुम्ही आजोबांपाशी थांबा, कारण तिकडे आता राजन सरांच्या बायकोचा आणि त्यांच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला म्हणून आता अन्नपूर्णा आजी आणि राजन सर तिकडे गेलेले आहे. त्यांना याबद्दल आजोबाची तब्येत बिघडलेली आहे याबद्दल काहीही कळू देऊ नका. त्यावर आता बंड्या आणि निघी बोलते, तुम्ही निवांत जा कमळे, तू इथली काहीही चिंता करू नको, मी आजोबांची काळजी घेतो. असं बोलत आता ऋषी आणि
कमळी तिथून निघून सरळ त्या स्पॉटवरती जातात जिथं आता राजन आणि त्यांच्या बायकोचा आणि त्यांच्या मुलीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. काही ना कुठं या दोघांना माहिती असतं की पाणी मुरलेलं आहे, कारण आजोबांना जेव्हा बेशुद्ध पडण्याच्या अगोदर त्यांना थोडासा क्ल्यू दिलेला असतं. चक्क आता देवी यायचा चमत्कार घडून आजोबाची वाचा परत आलेली असते आणि कमळीला आणि ऋषीने आजोबांनी सांगितलं आहे की आता हे जे काही आहे हे त्यांची मोठी नात नाही आहे, कारण मोठी नात दुसरी आहे असं करतच आता आजोबा बेशुद्ध पडलेले असतात. तर आता ऋषी आणि कमळी चक्क त्या स्पॉटवरती गेलेला आहे जिथं आता लगेच गौरी आणि त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तर तिथं एक इन्स्पेक्टर सर्व काही बघत असतो. तेवढ्यातच आता ऋषी बोलतो की सर, इथं आता जो ॲक्सिडेंट झाला, खरंच तुम्हाला वाटतं का की ॲक्सिडेंट घडवून आणलेला आहे म्हणून? त्यावर आता तो इन्स्पेक्टर बोलतो की तुम्हाला असं कशाहून वाटते, म्हणजे ॲक्सिडेंट घडवून आणला असं काय वाटते, तुम्ही कोण आहात त्यांच्या? तर ती बोलते, आता ऋषी बोलतो की आम्ही त्यांचे फॅमिली फ्रेंड आहे, म्हणूनच आम्ही विचारपूस करण्याला आलो आहे. तर तेवढ्यातच आता बाजूला असलेल्या एका CCTV कॅमेऱ्यावरती आता कमळीचं लक्ष जाते. त्यावर आता लगेच कमळी बोलते, ऋषी सर, तुम्ही बघताय का, इथं CCTV कॅमेरा आहे. एक्झॅक्टली काय इथं घडलेलं आहे ना, आपण ह्या CCTV कॅमेऱ्यामध्ये पाहू शकतो. आणि इथं असं हा रोड जास्त, या रोडवरती गाड्यांची गर्दी नसतानासुद्धा एवढा भयानक ॲक्सिडेंट इथं कसा घडलेला आहे, खरंच हे मात्र विचार करण्याची गती आहे, असं पोलीस इन्स्पेक्टर त्यांना सांगतो. मात्र आता कमळीला लक्षात आलेलं असतं की नक्कीच काही ना काही गडबड आहे, हा कुणाचा तरी प्लॅन आहे. तर तेव्हा मात्र आता लगेच त्या पोलीस इन्स्पेक्टर्सला ते रिक्वेस्ट करतात की आम्हाला तुम्ही ती CCTV फुटेज दाखवण्यात मदत करा. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर कमळी आणि ऋषीचं खूप जास्त रिक्वेस्ट केल्यानंतर आता तो त्यांना CCTV फुटेज देण्यास मदत करतो. तर लगेच आता जेव्हा आता ते CCTV फुटेज बघण्यासाठी एका रूममध्ये आता इन्स्पेक्टरसोबत ऋषी आणि कमळी जातात, तेव्हा मात्र ती CCTV फुटेज बघता क्षणी चकित होऊन जातात. कारण आता जेव्हा ॲक्सिडेंट घडतो त्या स्पॉटवरती चक्क आता त्यांना कामिनी दिसलेले असतात आणि त्यांच्या मागे 2-3 गुंडसुद्धा दिसलेले असतात. आता हा सर्व काही सीन जो आहे, जो कामिनीच्या लक्षातसुद्धा आलेला नाही की आपण CCTV कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत आहे. आता हे सर्व काही व्हिडिओ आता लगेच ऋषी त्याच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून घेतो आणि लगेच आता ऋषी आणि कमळी तिथून तो व्हिडिओ घेऊन, ज्यामध्ये कामिनीचं सर्व काही कटकारस्थान रचलेलं असतं, तिनं हा जो काही भव्य ॲक्सिडेंट तिनं घडवून आणलेला असतो, तर सर्व आता ऋषी स्वतःच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करतो. तेव्हा मात्र आता इकडे दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये राजन आणि अन्नपूर्णा आजीचा हाल मात्र बघवला जात नाही. त्यांना असं वाटतं की खरंच आपल्या नात या जगात नाही आहे आणि लगेच आता ते एकमेकांना सहानुभूती देतात आणि समजवण्याचा प्रयत्न करतात. मात्र इकडे गौरी बेशुद्ध अवस्थेत आहे. तिला काहीही कळत नाही की ती कारण आता कोमात गेलेली आहे असं डॉक्टरांनी आता राजनला सांगितलेलं असतं. तर इकडे मात्र आता तो व्हिडिओ घेऊन चक्क आता ऋषी बोलतो की काहीही झालं ना, या कामिनी आजीने हे जे भव्य काही कटकारस्थान रचलेलं आहे आणि आपल्याला आबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांची मुलगी जी कोणी आहे ती नाही आहे, म्हणजे म्हणूनच आजोबा आनंदित झाले नव्हते, ते दुःखात होते. खरंच काही ना काहीतरी आहे, त्यामागे सर्व ही कामिनी आजी आहे असं ऋषीच्या आणि कमळीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र आता कमळी आणि ऋषी चक्क हॉस्पिटलमध्ये जातात. तेव्हा आता लगेच अन्नपूर्णा असं कमळीला समोर बघता क्षणी खूप रडायला लागते. तेव्हा मात्र आता लगेच अन्नपूर्णाला कमळी आणि ऋषी बोलतो, आजी तुम्ही रडू नका, आज आम्ही तुमच्यासाठी काही मोठा पुरावा आणलेला आहे, जेणेकरून हे तुमच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे त्या व्यक्तीचा आता तुमच्यापुढे खरा चेहरा आम्ही आणलेला आहे. त्यावर आता लगेच राजन बोलतो, ऋषी, कमळी तुम्ही काय बोलता, खरंच मला काही कळत नाही की तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा आता लगेच कमळी ऋषीकडचा मोबाईल घेतो आणि लगेच राजन आणि अन्नपूर्णाला घडलेला सर्व प्रकार दाखवतो की कशा प्रकारे आता हा ॲक्सिडंट जो काही आहे त्या सर्वांच्या मागं कामिनी आहे. तेव्हा मात्र आता लगेच राजन बोलतो, आई मी म्हटलं होतं ना की माझी मोठी मुलगी आणि माझी बायको मला मिळू नये म्हणून. ही कामिनी काहीही करू शकते, कोणत्याही स्तराला जाऊ शकते, मला माहिती होतं गाई, आणि आज यांनी हेच घडवून आणलेलं आहे. खरंच आता मी यांना सोडणार नाही. तेव्हा मात्र आता प्रेक्षकांनो, कमळीची आई
इकडे कोमात गेलेली आहे हे कमळीला याबद्दल काहीही माहिती नसतं. कारण आता तीच तिची मोठी नात आहे, ज्यांना आता 18 वर्षापासून राजन शोधत आहे, हे सुद्धा आता त्या दोघांना काही माहिती नसतं. खरंच आता आजोबांची वाचा फुटल्यावर लगेच अन्नपूर्णा आणि राजनसमोर हा विषय आजोबा मांडणार आहे का, हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे नेक्स्ट व्हिडिओद्वारे म्हणून पाहणार आहोत. पण मात्र आता एका CCTV फुटेजच्या व्हिडिओमुळे आता सर्व कामिनीचं कटकारस्थान राजन आणि अन्नपूर्णासमोर उघडीस आलेलं आहे. तर आता कामिनीला नेमकं कामिनीसोबत काय, कामिनीला हे सर्वजण धडा शिकवणार आहे, हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. म्हणून असेच कमळी मालिकेचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.